या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। दिवंगत अजितदादा पवार यांचं स्मारक सोलापुरात व्हावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस मीडिया सेलच्या वतीनं महापौरांकडे करण्यात आली। महापौर विनायक कोंड्याल यांनी या मागणीला सकारात्मक असा प्रतिसाद दिला। राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृती जतन करण्यासाठी आणि त्यांच्या विकासात्मक कार्याला कायमस्वरूपी अभिवादन करण्याच्या उद्देशानं सोलापूर शहरात भव्य आणि प्रेरणादायी स्मारक उभारण्यात यावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभाग आणि रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आली। या संदर्भात महापौरांना सविस्तर निवेदन देण्यात आलं। सुरुवातीला महापौर विनायक कोंड्याल यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभाग आणि रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला। त्यानंतर हे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाचे शहर अध्यक्ष वैभव गंगणे आणि रयत क्रांती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव पवार यांच्या नेतृत्वात देण्यात आलं। निवेदनात नमूद करण्यात आले की स्वर्गीय अजितदादा पवार यांनी आपल्या कारकिर्दीत राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस आणि दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतले। विशेषतः जलसिंचन प्रकल्प, शेतकरी कर्जमाफी, पायाभूत सुविधा विकास, ग्रामीण भागातील रस्ते आणि वीज पुरवठा सुधारणा, औद्योगिक गुंतवणूक वाढवणं आणि युवकांसाठी रोजगार निर्मिती या क्षेत्रात त्यांचं योगदान उल्लेखनीय राहिलं। सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठीही त्यांनी वेळोवेळी निधी उपलब्ध करून देत विविध प्रकल्पांना गती दिली। त्यांच्या स्मृतीविषयी प्रचंड आदर आणि भावनिक जिव्हाळा आहे। हीच जनभावना लक्षात घेऊन सोलापूर शहरातील मध्यवर्ती आणि प्रतिष्ठित ठिकाणी त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह सुशोभित स्मारक उभं करण्यात यावं अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली। राज्याचा अभ्यासू नेता, प्रशासनावर वचक असणारं कणखर नेतृत्व आज महाराष्ट्रानं गमावलेलं आहे। राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अकाली अपघात निर्माण संपूर्ण महाराष्ट्र पोरगा झाला आहे। सोलापूरवरील अजितदादांचं विशेष असं प्रेम होतं, त्यामुळेच प्रत्येकाच्या मनात आज अजितदादा कोरले गेले। त्यांची आठवण चिरंतन राहावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभाग व रयत शेतकरी संघटना यांच्या वतीनं आज महापौर विनायक कोंड्याल साहेब यांना दादांचं सोलापुरात भव्य स्मारक व्हावं यासाठी आज आम्ही एक मागणी केलेली आहे सोलापूरकरांच्या वतीनं, आणि त्या निवेदनाला महापौर विनायक कोंड्याल साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन निश्चितच येणाऱ्या काळात स्वर्गीय दादांचं स्मारक या सोलापूर शहरामध्ये उभारण्यात येईल असं आपल्याला आश्वासन दिलेलं आहे त्या ठिकाणी। कारण दादांची आठवण ही कायम अजरामर राहील। त्या माध्यमातून एक स्मारक दादांचं सोलापूर शहरात जर उभं केलं गेलं तर सोलापूरकरांच्या आठवणींना एक नवा उजाळा मिळेल। या निमित्तानं मी पुन्हा महापौर विनायक कोंड्याल साहेब असतील, उपमहापौर देवकरताई असतील यांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, दादांचं स्मारक लवकरात लवकर सोलापूर शहरात होण्यासाठी आपण यासाठी विशेष प्रयत्न करावेत। या निवेदनावर महापौर विनायक कोंड्याल यांनी सकारात्मक प्रतिसाद देत येणाऱ्या काळात निश्चितच स्वर्गीय अजितदादा पवार यांचं भव्य स्मारक उभारण्यात येईल असं आश्वासन यावेळी दिलं। याप्रसंगी सुहास कोलारकर, रेवप्पा सुतार, पवन पाटील, सागर रणदिवे, धनंजय शिंदे, विकास शिंदे, श्रीनिवास यादगिरी, संतोष माने, संदेश मुळावकर, सौरभ काटकर यांची उपस्थिती होती।